श्री स्वामी समर्थ. धोंडेच्या महिन्यात प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी कशी भरावी? धोंडेच्या महिन्यामध्ये लेक जावई घरी बोलावून मानपान केला जातो, वाण दिले जाते. वाणामध्ये सोन्या चांदीच्या वस्तू दिल्या जातात. तसेच धोंडेच्या महिन्यामध्ये आईची ओटी भरण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे. इतर वेळेस आईची ओटी भरली जात नाही, पण धोंडेच्या महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व आहे. यासाठी आईची ओटी भरली जाते. आईची ओटी का भरली जाते? आईने जन्म दिला आहे, हे जग आईने दाखवलं आहे. पुन्हा पुन्हा याच आईच्या पोटी जन्म मिळावा यासाठी धोंडेच्या महिन्यामध्ये आईची ओटी प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने भरायची आहे. आईची ओटी भरता तेव्हा तुम्हाला ज्या काही वस्तू शक्य होतात, सोने चांदीच्या वस्तू भेट म्हणून तुम्ही आईला देऊ शकता. आईची ओटी भरता तेव्हा सुंदर साडी, कण, नारळ, तांदूळ, फळे, गजरा, ज्या काही तुम्हाला वस्तू आईसाठी द्यायच्या आहेत तसे भरभरून ओटी आईला देऊ शकता. धोंडेच्या महिन्यामध्ये प्रत्येक मुलीने आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आहे, ते आहे आपल्या आईची ओटी भरायची आहे. आई प्रत्येक वेळा मुलीसाठी भरपूर काही करत असते. आईसाठी जे काही करतात ते सर्व कमी आहे, हे जग आईने दाखवलं आहे. तर आईसाठी प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने काहीतरी करण्याचे दिवस आहेत. धोंडेच्या महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व आहे. तसेच आईला ज्या काही वस्तू द्यायच्या आहे, जे काही शक्य होतं ते आईसाठी नक्की करायचं आहे. भरपूर स्त्रिया आपल्या मुलींना काही अडचणी, समस्या सांगत नाही, तर बऱ्याच मुलींनी आपल्या आईच्या जीवनातील काही अडचणी, समस्या आहेत ह्या समजून घ्यायच्या आहेत व आईला ज्या काही भेटवस्तू होतात किंवा जे काही शक्य होतं ते आईसाठी करायचं आहे. आईसाठी जेव्हा कधी तुम्ही आईची ओटी भरता, आईला भेटवस्तू म्हणून देता, तेव्हा भरभरून पुण्य प्राप्त होतं व माता लक्ष्मी प्रसन्न होते. श्री स्वामी समर्थ.